रंगपंचमीच्या दिवशी नाशिकच्या रामकुंडामध्ये अतिउत्साही हुल्लडबाजांनी या ठिकाणी अंघोळीच्या वेळी अंघोळ करत चपला आणि कपडे जे आहेत ते या गोदावरी नदीमध्ये फेकले होते आणि त्यामुळे अनेक स्तरातून या ठिकाणी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात होती। दरम्यान या ठिकाणी अनेक पर्यावरणप्रेमी असतील, गोदाप्रेमी असतील यांच्याकडून देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। मात्र त्यानंतर पोलिसांकडून अज्ञातांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। त्यानंतर आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी या पुरोहितांकडनं, या पुरोहित संघाकडनं या ठिकाणी गंगा गोदावरी पुरोहित संघाकडून रामकुंड परिसरामध्ये रामकुंडावरती गोदाकाठी या ठिकाणी पूजाविधी केली जात आहेत। आपल्यासोबत काही पुरोहित आहेत। आपण या ठिकाणी आज पूजाविधी जी आहे ती करतायत। खरं तर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी चपला वगैरे जे आहेत ते काही अतिउत्साही हुल्लडबाजांनी यामध्ये टाकल्या होत्या आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक शांतीपूजा जी आहे ती इथे केली जाते। हे जे आहे ते याला उदक शांती म्हणतात। या ठिकाणी चारी वेदांचे मंत्र म्हणून आणि गंगेला जो काही त्रास झालेला आहे, गोदावरीला या तीर्थाला, तीर्थदेवतेला जे त्रास झालेला आहे, जे मालिन्य आलेलं आहे, तर त्याच्या निवारणार्थ आणि सर्व दोष परिहार व्हावे आणि त्याचं जे चैतन्य आहे, देवतेचं चैतन्य जे आहे, तर त्या चैतन्य चांगलं पुन्हा पूर्ववत व्हावं आणि त्याचबरोबर आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं। ज्या काही दोष घडलेले आहेत, चुका झालेल्या आहेत, त्या दोष परिहारार्थम या ठिकाणी उदक शांती करून राहिले। उदक म्हणजे जलदेवता। यामध्ये सर्व जलदेवतांचं आवाहन करून त्या ठिकाणी प्रार्थना करून वैदिक मंत्रांनी चारी वेदांचे मंत्र, ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, चारी वेदांचे मंत्रांनी चारी वेदांचे ब्रह्मवृंद या ठिकाणी आलेले पुरोहित संघाच्या वतीने त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा दोष जो आहे हा दोष परिहार व्हावा आणि अशा प्रकारची जी काही समजा राक्षसी वृत्ती आहेत तर त्यांचं निर्दालन व्हावं, पुन्हा कोणाला अशी बुद्धी होऊ नये आणि सर्वांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि नाशिककरांनासुद्धा याचा कुठे दोष लागू नये म्हणून ही उदक शांती आपण करत आहोत पुरोहित संघाच्या वतीने। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुरोहित संघाच्या वतीने उदक शांती जी आहे ती केली जात असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। दरम्यान गोदावरी नदीचं जे पावित्र्य आहे ते पुन्हा या शांतीतनं यावं अशा पद्धतीची भावना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि ही आपल्याला गोदाकाठावरती रामकुंडामध्ये उदक शांती जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।